काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. मी बेलापूरहून पनवेलला आलो बाय रोड, त्यानंतर पनवेलहून गोव्याला आलो तेजस ट्रेनने. आता प्रवासाचा तिसरा टप्पा सुरू. तर अगोदरचा व्हिडिओ मी पाहिला नसेल तर तो जाऊन पहा, त्याच्यानंतर मग हा पुढचा. 5:20 बरोबर ओलावाला काल सांगून ठेवलं, त्याने आणून पोचवलं बाबा टायमात. डिपार्चर करूया. गोवा एअरपोर्ट पहिल्यांदा झालं गोवा एअरपोर्टला. हा एंट्री पॉइंट आहे गोवा एअरपोर्टचा. सगळे जिओ एक्स विलेज. लाईट चेक करूया. इकडे इंडिकेटर ठेवलाय, टायमात आहे का बघूया. हे बघा आपला अगती 5102 हे आहे 7:30 वाजता. एअरपोर्टच्या बाहेरचा नजारा आहे. गंध आलाय. चेक इन करायचे आपल्याला. डीजी यात्रा ऍपचा एक फायदा होतो, तिकडे गर्दी होती, आपल्याला लगेच एंट्री आतमध्ये मिळाली. हे आतमध्ये आलोय मी आता. बघूया काय फ्लाईटचं हे आहे कंपनीचे मला माहिती नाही. इंडिगोच आहे बघा. इथे लावलंय हे. इकडे वेब चेक इन होतं, आपलं सामान वगैरे ठेवायला. ते आपण आता करायला चाललोय. 5:45 वाजल्यात आणि बघा लाईन मध्ये उभा होतो मी इकडे. वाजले आहेत बरोबर 5:40. म्हणजे आता चेक इन, सामान दिलं, बॅग दिली, आता चेक इन साठी चाललोय. हा उंच हा बघा. हे सगळा वेब चेक इनचा एरिया आहे पूर्ण. एंट्री फेस आहे आणि वरती इकडे डिपार्चर्स. ते लिहिलं आहे बघा. सगळं इकडे नोटिफिकेशन असतं, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल. मला इकडे डोमेस्टिक आहे, आपण काय इंटरनॅशनल घाललो नाही. इकडे असं चेक, सामानाची चेकिंग होईल, सगळं काढून द्यायला लागेल त्याला मला. सामान सगळं काढून झालंय बघा. हे आता सगळं चेकिंगला जाईल. गर्दी नाही आहे इकडे एवढीशी. सामान आपलं हे मिळालंय आपल्याला. चेक इन झाली म्हणजे चेकिंग झाली. आम्हाला बोर्डिंग पास आहे. चला आतमध्ये ठेवायला लागेल त्याला. 5:15 झाले सगळा होईपर्यंत. आता चाललोय. गेट नंबर आपला आहे 21. शॉप्स बघा काय आहेत ते. ट्वेंटी वन लेफ्ट साइडला आहे.
अर्ली मॉर्निंगचा विषय असल्यामुळे थोडीशी गर्दी नाही आहे. सीट्स आहेत बघा बसायला. आपल्याला जायचं आहे खाली. चल. दोन पर्याय आहेत आपल्याकडे. एक म्हणजे लिफ्ट आहे आणि आपली ही एक्सिलेटर पण आहे इकडे. ही लिफ्ट आहे. पण आपल्या गेटकडे पोहोचूया बघा. 21 आणि बाजूला 22 असं आहे हा वेटिंग एरिया. मीच पहिला आलोय काय समजत नाही. आणि आपली फ्लाईट इकडे कुठे लागली दिसत नाही. बघू. Another day, another break in the promise was always a pattern of mine. It's the way that I learned at the game, it was only a matter of time. And I pray that I don't have to pay for it yet, but I'm willing to gamble on a bet. I'm willing to forgive and forget. Say one thing to me and another and swear it's over the best. Cut out the top. लक्षद्वीपला इकडे पोहोचण्यासाठी तुम्हाला एकच एअरपोर्ट आहे, ते म्हणजे अगत्ती. तर तुम्ही गोव्यावरून येऊ शकता, दुसरं चेन्नईवरून येऊ शकता आणि तिसरं म्हणजे बँगलोरवरून येऊ शकता. 3च मार्ग आहेत आणि बोट सुद्धा येते, पण ते सीझनल आहे, कायमची नसते आणि 2-2, 3-3 महिने अगोदर बुकिंग असते त्याची. ही जी तुम्हाला छोटी छोटी बेट दिसत आहेत त्यापैकीच एक अगत्ती हे आयलंड आहे. इकडे येण्यासाठी तुम्हाला अगोदर महिनाभर अगोदर किंवा 2 महिने अगोदर तिकीट पण बुक करावे लागते आणि परमिशन पण लागते. विदाऊट परमिशन तुम्ही इकडच्या कुठल्याही आयलंडवर येऊ शकत नाही. लक्षद्वीपला येण्यासाठी भारत सरकारची परवानगी आवश्यक आहे. जसं आपण बाहेरच्या देशांचा व्हिसा काढतो, थोडक्यात तीच पद्धत आहे. मित्रांनो, हे आहे अगाती. तिसरा टप्पा आता पूर्ण झालाय. हे आहे अगाती एअरपोर्ट. आपण आलेलो आहे. तिसरा टप्पा पूर्ण केलेला आहे आज. आता इथून अजून एक टप्पा पूर्ण करायचा आहे.
एअरपोर्टला लागून आहे समुद्र. आता निघालो. सिक्युरिटी चेकिंग भरपूर असते आणि ते सगळं आता करून बाहेर एंट्री करायला लागते आणि एंट्री करून बाहेर आल्यानंतर अरेंज केलेली होती माझ्यासाठी, त्या आलेत बघा. त्यांना नाही समजत हिंदी ना इंग्लिश. मी माझा सेल्फी पाठवलेली, त्या सेल्फीच्या हिशोबात त्यांनी शोधून मला काढलं. व्ह्यू दाखवतो बघा तुम्हाला. हे एअरपोर्ट आहे आणि बाहेर रिक्षामध्ये माझा प्रवासाचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. आता इथून पुढे प्रवासाचा चौथा टप्पा सुरू होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजूनही प्रवास संपलेला नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.